विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण यामध्ये आपण आर्थिक धोरणाची गरज काय होती, कशासाठी नवीन धोरण राबवले गेले याबाबत चर्चा केली। त्यानंतर 1991 पासूनचे जे काही नवीन आर्थिक धोरण होते या आर्थिक धोरणाची उद्दिष्टे किंवा उद्देश आपण पाहिलेले आहेत। 1991च्या नवीन आर्थिक धोरणाची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये सुद्धा आपण पाहिलेली आहेत। एक एक वैशिष्ट्य रिव्हिजन स्वरूपात परत एकदा आपण पाहूयात। पहिलं वैशिष्ट्य म्हणजे औद्योगिक परवाना धोरणामध्ये शिथिलता आणलेली आहे। नवीन आर्थिक धोरणामध्ये जे औद्योगिक धोरण आहे त्या औद्योगिक धोरणामध्ये परवाना धोरण जे होते ते परवाना धोरण आता शिथिल केलेले आहे। उद्योगांसाठी शासनाचा जो परवाना ज्याला आपण लायसन्स म्हणतो ते घेण्याची आता गरज उरलेली नाही। त्याचबरोबर मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याचे उच्चाटन केलेले आहे। 1969ला जो कायदा केलेला होता मक्तेदारी व प्रतिबंधित व्यापार नियंत्रण कायदा, तर हा कायदा आता संपुष्टात आणलेला आहे। हा कायदा आता ठेवलेला नाही, उरलेला नाही। त्यामुळे मोठे उद्योग स्थापन होणं किंवा उद्योगांना विस्तार करणं आता शक्य झालेलं आहे। लघु उद्योगांना प्रोत्साहन दिलेलं आहे। लघु उद्योगांची गुंतवणूक मर्यादा जी होती ती आता वाढवलेली आहे 5 कोटीपर्यंत लघु उद्योगांना गुंतवणूक करण्यास परवानगी दिलेली आहे किंवा 5 कोटीपर्यंत लघु उद्योग गुंतवणूक करू शकतात। विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलेलं आहे। 1991 पूर्वी विदेशी गुंतवणूकदारांना भारतात जर गुंतवणूक करायची असेल तर फक्त 49% गुंतवणूक करता येत होती। पण 1991ला आपल्याकडे विदेशी चलनाचा तुटवडा निर्माण झाला आणि म्हणून हा विदेशी चलनाचा तुटवडा कमी करण्यासाठी किंवा विदेशी चलनाचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने विदेशी कंपन्यांना भारतात आता टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास त्यांची गुंतवणूक मर्यादा वाढवण्यास सुरुवात केलेली आहे। 49% ही गुंतवणूक मर्यादा 51%, 51%वरून 74% आणि आज तर अगदी 100% गुंतवणूक करण्यास विदेशी कंपन्यांना परवानगी देण्यात आलेली आहे। विदेशी कंपन्या अगदी 100% गुंतवणूक करू शकतात। सार्वजनिक क्षेत्राची मर्यादित भूमिका, जे सार्वजनिक क्षेत्र सरकारसाठी आरक्षित होतं किंवा सरकारसाठी सार्वजनिक क्षेत्रातील जे काही उद्योग आरक्षित होते त्या उद्योगांची संख्या आता कमी करण्यात आलेली आहे। सार्वजनिक क्षेत्र हे मर्यादित केलेलं आहे, त्याची भूमिका कमी केलेली आहे। सरकारला आरक्षित असणाऱ्या उद्योगांची संख्या टप्प्याटप्प्याने कमी केलेली आहे। व्यापाराचे उदारीकरण केलेले आहे। व्यापारावरती असणारे आयात निर्यात व्यापारावरती असणारे जी काही बंधनं आहेत ते टप्प्याटप्प्याने कमी केलेले आहेत। मुक्तपणे व्यापार होण्यासाठी आता प्रयत्नशील आहे शासन। देशामध्ये मुक्त व्यापार व्हावा, मुक्त आयात आणि निर्यात व्हावी, शिवाय आपली निर्यात वाढावी यासाठी सेज आणि कृषी क्षेत्रातील निर्यात वाढावी, औद्योगिक क्षेत्राच्या निर्यातीसाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि कृषी क्षेत्रातील निर्यात वाढीसाठी ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक झोन किंवा ॲग्रिकल्चरल क्षेत्रासाठी विशेष आर्थिक क्षेत्र कृषी निर्यात क्षेत्र ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट झोन निर्माण केलेले आहेत। म्हणजेच व्यापाराचे उदारीकरण केलेले आहे। विमा क्षेत्रामध्ये जे विमा क्षेत्र फक्त शासनासाठी राखीव होते ते आता खाजगी आणि विदेशी कंपन्यांना सुद्धा आता खुलं केलेलं आहे। विदेशी कंपन्या आता भारतात विमा व्यवसाय करू शकतात अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे।
वित्तीय क्षेत्रामध्ये अनेक सुधारणा केलेल्या आहेत. वित्तीय क्षेत्रामध्ये बँका ज्या आहेत, तर शासकीय बँकाबरोबरच आता खाजगी आणि विदेशी बँकासुद्धा भारतामध्ये बँकिंग व्यवसाय करू शकतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 1991च्या नवीन आर्थिक धोरणामध्ये विदेशी बँकांनासुद्धा मुक्तपणे आपल्या देशामध्ये व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. या नवीन आर्थिक धोरणाचे जे काही घटक आहेत ते घटक आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये 3 घटक मुख्य आहेत: उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. यापैकी उदारीकरण म्हणजे काय आणि उदारीकरणासाठी शासनाने केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजना आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर उदारीकरणासाठीच्या उपायामध्ये व्याजदरामध्ये लवचिकता आणलेली आहे. आपला व्याजदर ज्याच्यावरती मध्यवर्ती बँकेची म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची बंधनं होती ती आता कमी केलेली आहेत. व्याजदर आता बाजारावरती आपण बाजाराभिमुख केलेला आहे, बाजारावरती तो सोडलेला आहे. बाजारात कर्जाला असणारी मागणी आणि कर्जाचा पुरवठा याच्या आधारे व्याजदर निश्चित होतो आहे. उद्योगांचा विस्तार करण्याचे स्वातंत्र्य आता देण्यात आलेले आहे. उद्योगांना त्यांचे विस्तार करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याचे उच्चाटन केलेले आहे. जो 1969चा कायदा होता तो आता ठेवलेला नाही. या कायद्याचे आपण आता उच्चाटन केलेले आहे. हा कायदा काढून टाकलेला आहे. त्यामुळे मोठे उद्योग स्थापन करणं शक्य झालेलं आहे. खाजगी मोठे उद्योग आता स्थापन होऊ शकतात. विदेशी विनिमय नियंत्रण कायद्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. जो फेरा फॉरेन एक्सचेंज रेस्ट्रिक्शन ॲक्ट जो होता तो आता काढून टाकलेला आहे. त्याच्या जागी फेमा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट नावाचा नवीन कायदा आपण आता आणलेला आहे. जो अनेक बंधनांना त्याने कमी केलेलं आहे किंवा बंधने कमी आहे. त्यामध्ये पायाभूत सुविधा खुली करणे, अर्थात पायाभूत सुविधा खाजगी आणि विदेशी कंपन्यांना आता पायाभूत सुविधामध्ये गुंतवणूक करणं शक्य झालेलं आहे. विदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन आपण दिलेलं आहे. बाहेरच्या देशातील ज्या कंपन्या आहेत त्या आपल्या भारतामध्ये येऊन त्या विदेशी तंत्रज्ञान घेऊन येतील, इथं गुंतवणूक करतील. त्यामुळे तंत्रज्ञानाचा भारतामध्ये विकास होईल असं धोरण आपण राबवलेलं आहे. भारतीय प्रतिभूती नियमन मंडळ अर्थात सेबीची स्थापना आपण केलेली आहे. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची. म्हणजेच शेअर मार्केटमध्ये जे गुंतवणूकदार आहे त्या गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी म्हणून या सेबीची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि आज आपण नव्याने ज्या भागाची चर्चा करतो आहोत तो म्हणजे खाजगीकरण, ज्याला इंग्लिशमध्ये प्रायव्हेटायझेशन असे म्हटले जाते. खाजगीकरण अर्थात प्रायव्हेटायझेशन. या खाजगीकरणाची व्याख्या आपण अगोदर अर्थ आणि व्याख्या समजून घेऊया. खाजगीकरण याचा अर्थ आर्थिक क्रियांमधील सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग कमी करून खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याची प्रक्रिया आहे. खाजगीकरण म्हणजे काय आहे तर सार्वजनिक क्षेत्रामध्ये आर्थिक क्रियांचा जो काही वाढलेला विस्तार होता, म्हणजे सरकारचा जो विस्तार म्हणजे सार्वजनिक उपक्रमांचा विस्तार आर्थिक क्रियांमध्ये झालेला होता, तो सरकार टप्प्याटप्प्याने कमी करत आहे. खाजगीकरण करत आहे म्हणजेच सरकारची भूमिका अलीकडच्या काळामध्ये सरकार कमी करत आहे आणि खाजगी क्षेत्राचा विस्तार किंवा खाजगी क्षेत्र त्यांचा सहभाग आर्थिक क्रियांमध्ये वाढवण्याचं सरकारचं धोरण आहे. अनेक उद्योगांबाबत आता खाजगीकरण केलं जात आहे. दुसरा एक अर्थ या ठिकाणी आहे, सार्वजनिक क्षेत्रात उद्योगात असणारी सरकारची मक्तेदारी कमी करून खाजगी क्षेत्रासाठी ते उद्योग खुले करणे याला आपण खाजगीकरण असं म्हटलेलं आहे. म्हणजे अनेक उद्योगामध्ये सरकारची मक्तेदारी होती. जे उद्योग फक्त आणि फक्त सरकारच करू शकत होतं, असे अनेक सरकारसाठी आरक्षित उद्योग होते.
तर ह्या आरक्षित उद्योगांची संख्या शासनाने आता कमी केलेली आहे आणि ते क्षेत्र आता खाजगी कंपन्यांना किंवा खाजगी उद्योजकांना खुलं केलेलं आहे. त्याला आपण खाजगीकरण असे म्हणतो. सरकारच्या मालकीचे जे काही उद्योग होते ते उद्योग शासनाने आता खाजगी व्यक्तींना आणि खाजगी कंपन्यांना विकायला सुरुवात केलेली आहे. याला सुद्धा आपण खाजगीकरण म्हणतो. म्हणजे खाजगीकरणामध्ये दोन गोष्टी येतात की जे सरकारसाठी राखीव उद्योग होते ते राखीव उद्योग आता खाजगी व्यक्तींना सुद्धा करण्यास परवानगी देणे. म्हणजे सरकारसाठी जे आरक्षित उद्योग होते त्या आरक्षित उद्योगांना सरकारसाठी आरक्षित न ठेवता खाजगी व्यक्तींना ते उद्योग करण्यास परवानगी देणे. शिवाय जे उद्योग सरकारच्या मालकीचे आहेत, जे उद्योग सरकारच्या मालकीचे आहेत ते सरकारच्या मालकीचे न ठेवता त्यामध्ये खाजगी व्यक्तींना ते उद्योग सरकार विकून टाकता आहे. अशा दोन गोष्टी आहेत खाजगीकरणामध्ये. म्हणजे उद्योग विकून टाकणे, खाजगी व्यक्तींना उद्योग विकून टाकणे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा उद्योगामधील जे आरक्षित उद्योग आहेत त्यामधील सरकार आता बाहेर पडत आहे. त्यामधून सरकारची जी काही मक्तेदारी आहे ती कमी केली जात आहे. आरक्षित उद्योगाबाबत म्हणाल तर आता रेल्वे आणि अणुऊर्जा या दोन क्षेत्रामध्ये सरकारचं आरक्षण आहे. बाकी उर्वरित कुठलाही उद्योग आता सरकारने स्वतःसाठी आरक्षित ठेवलेला नाही. आणि अनेक सरकारने काय केलेलं आहे आता आपण वर्तमानपत्रामध्ये किंवा टी व्ही चॅनलवरती बातम्या ऐकतो आहोत की बँका आणि रेल्वेसारख्या उपक्रमामध्ये खाजगी क्षेत्रांचे हस्तांतरण हे उपक्रम म्हणजे आता महाराष्ट्र बँक असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा इतर काही बँका असतील तर या बँका खाजगी कंपन्यांना विकून टाकण्याचं सरकारने धोरण जाहीर केलेलं आहे. म्हणजे उद्या रेल्वे एखादी कंपनी विकत घेईल. समजा कदाचित आपण असं म्हणूया की भारतातले मोठे जे कंपन्या आहेत त्यामध्ये टाटा असेल किंवा रिलायन्स असेल किंवा बिर्ला असेल, तर या कंपन्या कदाचित रेल्वे उद्योग जो आहे तो रेल्वे उद्योग विकत घेतील. सरकारचं जे रेल्वे आहे, रेल्वे खातं, तर हा रेल्वे उद्योग सरकारचा विकत घेतील आणि अंबानी रेल्वे किंवा बिर्ला रेल्वे किंवा टाटा रेल्वे असं त्याचं स्वरूप होऊ शकेल भविष्यामध्ये. अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. म्हणजे शासनाच्या मालकीच्या वेगवेगळ्या कंपन्या, उद्योग, कारखाने सरकारने विकायला सुरुवात केलेली आहे. खाजगी व्यक्तीकडे ते सुपूर्द करायला सुरुवात केलेली आहे. याला आपण काय म्हणतो? खाजगीकरण असे म्हणतो. आणि या खाजगीकरणाचे काही उपाय आहेत. खाजगीकरण करण्यासाठी शासनाने काय काय गोष्टी केलेल्या आहेत किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींची सुरुवात केलेली आहे याचा सविस्तर आढावा आता आपण या ठिकाणी घेऊयात. खाजगीकरणासाठी केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांचा आपण आढावा घेऊया. पहिली उपाययोजना जी आहे ती या ठिकाणी आपण पाहतो आहोत, निर्गुंतवणूक. ज्याला इंग्लिशमध्ये निर्गुंतवणूक याचा अर्थ इंग्लिशमध्ये डिसइन्व्हेस्टमेंट असे म्हणतात. निर्गुंतवणूक म्हणजे गुंतवणूकच्या विरुद्ध निर्गुंतवणूक. गुंतवणूक म्हणजे गुंतवणूक करणे, कारखाना उभा करणे किंवा कारखाना सुरू करणे, एखादा कारखाना टाकणे, याला आपण गुंतवणूक असे म्हणतो. सरकारने एखादा उद्योग, एखादी कंपनी सुरू केली तर त्याला आपण गुंतवणूक असे म्हणतो. आणि निर्गुंतवणूक याचा अर्थ केलेली गुंतवणूक काढून घेणे, त्याला आपण निर्गुंतवणूक. इन्व्हेस्टमेंट, डिसइन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक करणे आणि डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे निर्गुंतवणूक करणे, केलेली गुंतवणूक काढून घेणे म्हणजे तो उद्योग विकून टाकणे, याला आपण निर्गुंतवणूक असं म्हणतो. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर निर्गुंतवणूक याचा अर्थ काय आहे? केलेली गुंतवणूक विकून टाकणे किंवा इतरांना त्या गुंतवणुकीचा सहभाग देणे, याला आपण निर्गुंतवणूक किंवा डिसइन्व्हेस्टमेंट असे म्हणतो. तर खाजगीकरणासाठी शासनाने निर्गुंतवणुकीचा अवलंब केलेला आहे. निर्गुंतवणुकीचं धोरण शासनाने आता राबवलेलं आहे.
निर्गुंतवणूक याचा अर्थ सरकारच्या एखाद्या उद्योगातील भाग भांडवल, सरकारच्या एखाद्या उद्योगातील किंवा कंपनीमधील भाग भांडवल खाजगी क्षेत्रातील उद्योगांना किंवा व्यक्तींना विकणे म्हणजे निर्गुंतवणूक आहे, म्हणजेच खाजगीकरण आहे. सरकारच्या मालकीचा उद्योग खाजगी व्यक्तींना विकणे. सरकारच्या मालकीचे जे काही कंपन्या आहेत, उद्योग आहेत किंवा कंपन्यामधील भाग भांडवल आहे, ते भाग भांडवल खाजगी व्यक्तींना विकण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, निर्गुंतवणूक असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ जर सांगायचं असेल तर शासनाने स्वतःच्या मालकीच्या असणाऱ्या मारुती उद्योग या कंपनीचे शेअर्स खाजगी उद्योगांना विकून टाकलेले आहेत. मारुती सुझुकी हा एक सरकार आणि सुझुकी कंपनी या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणातून एक उद्योग सुरू केलेला होता, मारुती सुझुकी. तर हा मारुती उद्योगाच्या मध्ये सरकारचं जे काही भांडवल होतं, जे शेअर्स होते, ते शेअर्स आता सरकारने काय केले आहेत, खाजगी कंपन्यांना विकून टाकलेले आहेत किंवा खाजगी लोकांना विकलेले आहेत. तर हे काय आहे, निर्गुंतवणूक आहे, खाजगीकरण आहे. किंवा दुसरी एक कंपनी आहे VSNL. VSNL या कंपनीमध्ये सरकारचे जे काही भांडवल होते, जे काही शेअर्स होते, ते शेअर्ससुद्धा सरकारने आता विकून टाकलेले खाजगी व्यक्तीला. ITDC हॉटेल, शासनाच्या मालकीचे असणारे ITDC हॉटेल किंवा IPCL या कंपन्यांचे शेअरसुद्धा शासनाने आता खाजगी व्यक्तीला काय केलेले आहेत, विकलेले आहेत, खाजगी व्यक्तीला सुपूर्द केलेले आहेत. आणि आज वेगवेगळ्या बँका, विमान कंपन्या, रेल्वे या उद्योगांचं खाजगीकरण केलं जाणार आहे. हे उद्योग खाजगी व्यक्तीला विकले जाणार आहेत अशी वर्तमानपत्रांमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये किंवा TV चॅनल्सवरती बातम्यांमध्ये आपण चर्चा ऐकतो आहोत की बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा इतर शासनाच्या ज्या काही सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बँका आहेत, या बँका आता शासन खाजगी कंपन्यांना, खाजगी व्यक्तींना विकून टाकणार आहे, ज्याला आपण खाजगीकरण असे म्हणतो, निर्गुंतवणूक असे म्हणतो. ठीक आहे. अनारक्षण धोरण, पुढचा जो मुद्दा आहे तो आहे अनारक्षण. म्हणजेच सरकारसाठी जे काही रिझर्वेशन होतं उद्योगांमध्ये, तर 1956 मध्ये औद्योगिक धोरण शासनाने आणलेलं होतं आणि त्या धोरणामध्ये 17 उद्योग हे शासनासाठी आरक्षित ठेवण्यात आलेले होते, शासनासाठी बाजूला काढून ठेवलेले होते. शासनच ते उद्योग करू शकेल अशी परिस्थिती होती. म्हणजे ते शासनासाठी रिझर्व होते. ते उद्योग फक्त आणि फक्त कोण करेल, तर शासन करेल. इतरांनी त्या उद्योगामध्ये गुंतवणूक करायची नाही किंवा तो उद्योग इतरांना सुरू करण्यास परवानगी नाही, अशी परिस्थिती होती. याला आपण काय म्हणतो, आरक्षण असे म्हणतो. पण 1991च्या नवीन आर्थिक धोरणामध्ये काय केलं आहे, शासनाने आता अनारक्षण केलेलं आहे. आरक्षित उद्योगांची संख्या कमी केलेली आहे. सुरुवातीला ही संख्या 17वरून 8वर आणली आणि आता 8वरून ती अगदी 3वर आणलेली होती. आणि आज तर अशी परिस्थिती आहे या घडीला, या सिच्युएशनला, की फक्त 2च उद्योग आहेत जे शासनासाठी आरक्षित आहेत. एक म्हणजे रेल्वे आणि दुसरं म्हणजे अणुऊर्जा. बाकी उर्वरित सर्व उद्योग आता खाजगी व्यक्ती करू शकते. याला आपण अनारक्षण असे म्हणतो. औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाची स्थापना आपण केलेली आहे. 1991चे जे काय नवीन आर्थिक धोरण आहे, या आर्थिक धोरणामध्ये औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. तर या मंडळाच्या माध्यमातून काय केलं आहे, सार्वजनिक क्षेत्रामध्ये शासनाकडून चालवण्यात येणारे जे काही उद्योग आहेत, त्या उद्योगाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आलेला आहे. जे आजारी उद्योग आहेत, सरकारचे आहेत आणि आजारी आहेत. आजारी आहेत याचा अर्थ ते उद्योग नफा कमवू शकत नाहीत, तोट्यात जातात, त्यांना आपण आजारी असे म्हणतो. तर अशा आजारी उद्योगाबाबत निर्णय घेण्याच्या अनुषंगाने शासनाने काय केलेलं आहे, एक
पुनर्रचना मंडळ स्थापन केलेलं आहे, ज्याला आपण औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळ असे म्हणतो. चौथा जो मुद्दा आहे तो आहे राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती, आणि हे मुद्दे आपण उद्याला पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद. आभारी आहे. थँक्यू.